हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण युनिट 1 मधली पोएम नंबर 3 बघणार आहोत. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. तर पहिल्यांदा वॉर्मिंग अप बघूयात. तर चिटचॅटमधल्या क्वेश्चनचा मी अर्थ सांगते, तर तुम्ही ट्राय करायचा आहे त्याचे आन्सर्स लिहायला. फर्स्ट, व्हेन डू यू रिसीव गिफ्ट्स, म्हणजे तुम्हाला गिफ्ट्स कधी मिळतात. मग तुम्ही म्हणू शकता ऑन माय बर्थडे, व्हेन आय गेट अ प्राइज इन अ कॉम्पिटिशन. डू यू लाईक टू गिव्ह गिफ्ट्स, तुम्हाला गिफ्ट्स द्यायला आवडतात का? तर त्याचा आन्सर असेल येस ऑर नो. फ्रॉम होम डू यू गेट गिफ्ट्स, तुम्हाला कोणाकडून गिफ्ट्स मिळतात. मग तुम्ही लिहू शकता आय गेट गिफ्ट्स फ्रॉम माय पॅरेंट्स, फ्रॉम माय फ्रेंड्स. व्हॉट इज द बेस्ट गिफ्ट दॅट यू हॅव एव्हर रिसिव्ड, तुम्हाला आत्तापर्यंत मिळालेलं सगळ्यात बेस्ट गिफ्ट कोणतं आहे. तर तुम्ही म्हणू शकता की अ पेन विच इज गिवन बाय माय मदर. व्हाय इज इट स्पेशल फॉर यू, आणि ते तुमच्यासाठी स्पेशल का आहे. तर तुम्ही म्हणू शकता बिकॉज आय गॉट इट ऑन माय फर्स्ट प्राइज इन एसे कॉम्पिटिशन. नंतरचा क्वेश्चन आहे व्हॉट गिफ्ट्स डू ट्रीज गिव्ह टू मॅनकाइंड. आता पोएम बघण्याच्या अगोदर झाडं आपल्याला काय देतात, तर याचा आन्सर विचारलेला आहे. त्याचे आन्सर्स पुढच्या स्लाइड्समध्ये आहेत, मी फक्त क्वेश्चनचा अर्थ सांगते. दुसरा क्वेश्चन आहे नेम 2 पार्ट्स ऑफ अ ट्री दॅट बिगिन विथ. आता बी, एफ आणि टी हे जे लेटर्स दिलेले आहेत, तर त्यापासून सुरू होणारे झाडांचे पार्ट्स तुम्हाला लिहायचे आहेत तिथं. इन द मोस्ट कंट्रीज इन द नॉर्दर्न हेमिस्फियर देर आर 4 सीझन्स, स्प्रिंग, समर, ऑटम अँड विंटर. आता आपल्याला समर आणि विंटर तर माहिती आहे, तर आता आपण मराठीत बघूया. स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू, आणि तो कधी असतो, तर हिवाळ्यानंतरचा पण उन्हाळ्या अगोदरचा. नंतरचा आहे ऑटम. ऑटम म्हणजे कोणता, शरद ऋतू. तर शरद ऋतू म्हणजे मराठीत उन्हाळा आणि हिवाळा या दोन ऋतूंमधला ऋतू. तर तिथं खाली महिने दिलेले आहेत कोणते आहेत ते, आणि त्याच्या पुढे आपण ते 4 सीझन्स लिहायचे आहेत. क्वेश्चन 3 आहे ॲन आर्टिस्ट पेंट्स पिक्चर्स युझिंग कलर्स. अ पोएट और रायटर कॅन ऑल्सो पेंट पिक्चर्स इन युअर माइंड और इमॅजिनेशन बाय युझिंग डिस्क्रिप्टिव्ह फ्रेजेस. आता या क्वेश्चनचा अर्थ समजण्यासाठी आपण पोएम बघूयात. तर या पोएममध्ये आपल्याला फक्त ट्रीजचंच पिक्चर दिसतं आहे, पण जेव्हा आपण पोएम रीड करू तेव्हा आपण पण आपली इमॅजिनेशन वापरून काही पिक्चर्स आपल्या डोळ्यासमोर आणतो. तर तसं त्या क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की तुम्हाला कोणत्या गोष्टी तुमच्या माइंडमध्ये येतात आणि मग तुम्ही तुमचं पिक्चर त्याचं समोर उभं करता. तर चला आपण पोएम बघूयात. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. तर पोएट इथं असं म्हणताय की काइंडेस्ट म्हणजे खूप दयाळू. ती कोण आहे खूप दयाळू, ट्रीज आहेत, झाडं आहेत. आणि कवीला असं वाटतं की आत्तापर्यंतच्या जेवढी मी माणसं बघितली आहेत किंवा जे कोणी मला माहिती आहे दयाळू आहे, त्याच्यापेक्षा सगळ्यात काइंडेस्ट, सगळ्यात दयाळू कोण आहेत, तर ट्रीज आहेत. ते कुणालाही हार्म करत नाहीत, म्हणजे कोणाचं नुकसान करत नाहीत. तर त्यांची फक्त वाढच होत असते, म्हणजे ते जरी झाडांना नुकसान केलं तरी झाडं वाढतच राहतात. म्हणजे माणसांसारखं ते काही धरून ठेवत नाहीत की ह्यानं मला नुकसान केलं, ह्यानं मला त्रास दिलाय, तर असं काही झाडं मनात ठेवत नाहीत. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज अँड गॅदर बर्ड्स अमंग देअर बाऊज. आता अजून झाडं काय मदत करताय, तर ते जेव्हा स्लीपी काऊज, आता इथं उदाहरण त्यांनी स्लीपी काऊजचं दिलंय की जेव्हा गाईला झोप येते किंवा गाय कंटाळतायत, तर कोणते पण प्राणी त्यांना उन्हापासून संरक्षण करायचं आहे किंवा उन्हाळ्यात गारव्याला पण ते झाडाखाली बसतात. तर अशा रीतीनं जे ट्रीज आहेत, झाडं आहेत, ती शेल्टर देतात, शेड देतात, सावली देत आहेत. आणि पक्ष्यांसाठी सुद्धा बाऊज म्हणजे काय, झाडांच्या फांद्या. तर त्या झाडांच्या फांद्यावरती सुद्धा पक्षी बसलेले असतात. दे गिव्ह अस फ्रूट इन लीव्ज अबव अँड वूड टू मेक अवर हाऊसेस ऑफ. आता झाडं आपल्याला फळं देत आहेत, पानं देत आहेत, आणि घर बांधायला वूड म्हणजे लाकूड पण देत आहेत. अँड लीव्स टू बर्न ऑन हॅलोवीन अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आता हॅलोवीन हा एक फेस्टिवल आहे, तो फेस्टिवल बघूया आपण. मी इथं काही पिक्चर्स घेतलेत म्हणजे तुम्हाला कळेल की हॅलोवीन म्हणजे काय असतं. पीपल वूड लाईट बॉनफायर्स, विअर कॉस्ट्युम्स टू वॉर्ड ऑफ घोस्ट्स. म्हणजे काय की हा एक सण आहे, तर त्या सणामध्ये एक असं समजूत असते की असे कपडे घालून, अशी ड्रेपरी करून आपण काय करतोय की आपण भूत असं म्हणतो किंवा राक्षस असं काही जे आहे, तर त्यांना
इथून दूर आपल्याला पळवायचं आहे. तर याच्यासाठी हे असे कॉस्ट्युम्स वगैरे घालतात आणि हे भोपळे आहेत तर त्या भोपळ्याचे असे त्याला कार्विंग करतात आणि असं हे घर पण डेकोरेट करतात. पण डेकोरेशन करताना हे लक्षात ठेवतात की आपल्याला भूताला पळवायचं आहे, तर अशा प्रकारचं वेगळं डेकोरेशन असतं थोडं या फेस्टिवलमध्ये आणि ते जनरली कॅनडा, USA तर तिथं हे साजरा करतात. दे आर द फर्स्ट व्हेन डेज बिगन टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. आणि पुढं बीम्स म्हणजे रेज, सूर्याची किरणं. जेव्हा दिवसाची सुरुवात होतीये, प्रकाश पडायला सुरुवात होतीये, तर पहिली किरणं कुठं पडतात? झाडांवरती पडतात. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट व्हेन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट. आणि सकाळची जशी सुरुवात झाडांवरती किरणं पडून होते तशी संध्याकाळची सुरुवात पण, रात्रीची सुरुवात कशी होतीये? झाडांवरती किरणं पडूनच होती आहे. अँड व्हेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय दे हम अ ड्राउझी ललबाय. ड्राउझी म्हणजे झोपाळू, स्लीपी, आणि ललबाय म्हणजे आई आपल्या बाळासाठी अंगाई गीत गाते ते. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग एगो, म्हणजे जशी आई एखाद्या झोपाळू मुलासाठी अंगाई गीत गात असते तशी झाडंही गीत गात आहेत. तर कधी गात आहेत? तर पोएट असं म्हणतात जेव्हा आकाशात चंद्र फ्लोट करतोय म्हणजे काय? येतोय, आहे आकाशात चंद्र, तेव्हा झाडं अंगाई गीत गात आहेत असं कवी कल्पना करतायत. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. म्हणून कवींना असं वाटतंय की खरंच ट्रीज आपल्यासाठी केवढं काय करतात, म्हणूनच ते कसे आहेत? काइंडेस्ट थिंग्स आहेत. आपण आता इथं वॉर्मिंग अपचे जे ओरली बघितले आन्सर्स तिथं आहेत हे. आता नंतर आहे इंग्लिश वर्कशॉप. पिक फ्रॉम द पोएम वर्ड्स दॅट राईम विथ द फॉलोइंग वर्ड्स. तर राईम म्हणजे काय असतं? रायमिंग वर्ड्स की यमक जुळणारे शब्द. आता इथे तुम्हाला एक वर्ड दिलाय फन, तर त्याचा तुम्ही पोएममधला घ्यायचा आहे. फन, बिगन, सन. त्यांचं प्रोनाउन्सिएशन एकच आहे, त्याच्यामुळे त्यांना यमक जुळणारे शब्द असं म्हणतात. नंतर आहे पिक फ्रॉम द पोएम लाईन्स दॅट क्रिएट अ पिक्चर इन युअर माइंड. म्हणजे आपण आता तिथं फक्त झाडांचं जरी पिक्चर दिलेलं असलं इथं, तरी जेव्हा आपण असं वाचतोय की अँड व्हेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय, म्हणजे जेव्हा चंद्र आकाशात येतोय तर आपण ते इमॅजिन करतो, डोळ्यासमोर आपलं चित्र येतं. तर अजून अशा कोणत्या लाईन्स आहेत त्या, तर त्या तुम्ही इथं लिहायच्या आहेत. क्वेश्चन 3, द पोएट रेफर्स टू ट्रीज ॲज द काइंडेस्ट थिंग्स. फ्रॉम द पोएम पिक आउट 5 फॅक्ट्स विच प्रूव्ह द काइंडनेस ऑफ ट्रीज टुवर्ड्स अदर्स. आता झाडं आपल्याला काय काय मदत करतात हे आपण लिहू शकतो, पण आपल्याला पोएममधून कुठल्या लाईन्सनं ते कळतंय तर ते लिहायचं इथं. फाइंड वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फॉलोइंग. आता काऊजसाठी डिस्क्रायबिंग वर्ड कोणता आहे इथं? आपण जर पोएम केअरफुली रीड केली असेल तर आपल्याला लगेच आठवेल की काऊजसाठी आपल्याला स्लीपी वर्ड आहे. तर असे वर्ड्स आपल्याला इथं लिहायचे आहेत. नंतरचा क्वेश्चन आहे पिक आउट लाईन्स दॅट मीन द फॉलोइंग. ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स, म्हणजे झाडं पक्ष्यांना शेल्टर देतात किंवा ॲनिमल्सला, प्राण्यांना. तर हे कशातून कळतं आपल्याला? अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज. मग इथं तशा आपण पोएममधल्या लाईन्स लिहायच्यात. मी इथं आन्सर्स दिलेले आहेत. क्वेश्चन 6 आहे व्हॉट लिव्हिंग थिंग्स कॅन कॉज हार्म टू वन अनादर, नेम एनी 5. म्हणजे ज्या लिव्हिंग थिंग्स आहेत, म्हणजे सजीव जे आहेत ते एकमेकांना त्रास देतात, तर ते कोण कोण देतात ते लिहायचं आहे. दुसरा क्वेश्चन आहे व्हाय आर ट्रीज कॉल्ड हार्मलेस. मग झाडं कोणाचंच नुकसान करत नाहीत किंवा कोणाला इजा पोचवत नाहीत, तर का असं म्हणतात? थर्ड आहे हॅलोईन इज अ फेस्टिवल सेलिब्रेटेड इन मेनी वेस्टर्न कंट्रीज ऑन 31st of October. व्हॉट इज द सीझन देअर? व्हाय डू यू थिंक इज देअर अ नीड टू बर्न लिव्स ऑन हॅलोईन. आता तिथं आपल्याला असं म्हटलेलं आहे की कोणता सीझन आहे तिथं 31 ऑक्टोबरला, आणि तुम्हाला असं का वाटतं की तिथं झाडांची पानं जी करतायत ती गरजेचं आहे का? तर तुम्हाला विचारले त्यांनी, तसं आन्सर द्यायचं तुम्ही. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट व्हेन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट. विच पार्ट ऑफ द डे इज रेफर्ड टू इन अबव लाईन्स? विच पार्ट ऑफ द ट्रीज होल्ड द लास्ट लाईट ऑफ द डे. म्हणजे हे जे कवी इथं म्हटलेले आहेत तर तो कोणती वेळ आहे, तेव्हा कोणता काळ आहे दिवसातला, तर तो विचारलेला आहे. क्वेश्चन 7 आहे सर्च फॉर अ शॉर्ट पोएम अबाउट ट्रीज इन युअर मदर टंग. राईट इट इन युअर नोटबुक अँड ट्रान्सलेट एनी 2 स्टांजाज फ्रॉम द पोएम इन टू इंग्लिश. आता हा 7 क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला स्वतः करायचा आहे की तुम्हाला मदर टंग
म्हणजे आपण जर मराठी भाषा घेतली तर मराठी भाषेतली कोणती पण झाडाविषयी जी कविता आहे तुम्ही लिहायची आहे आणि त्यातल्या कोणत्याही 2 स्टांझांचं म्हणजे 2 कडव्यांचं तुम्ही इंग्लिशमध्ये भाषांतर करायचं आहे. क्वेश्चन 8 आहे, युअर नेबर इज हॅव्हिंग अ ह्यूज ओल्ड बनियान ट्री चॉप डाऊन टू मेक स्पेस फॉर अनदर कन्स्ट्रक्शन. राईट अन इमॅजिनरी कन्व्हर्सेशन बिटवीन यू अँड युअर नेबर ट्राईंग टू स्टॉप हिम फ्रॉम हॅव्हिंग इट कट डाऊन. आता तुमच्या इथं शेजारी असं इमॅजिन करायचं की बनियान ट्री, खूप मोठं वडाचं झाड आहे आणि ते तुमच्या शेजारी पाडणार आहेत, कट करणार आहेत. का? तर त्यांना तिथे एक अजून बांधकाम करायचं आहे. तर तुम्ही त्यांना सांगायचं आहे की पाडू नका, पण तुम्ही नुसतं पाडू नका नाही सांगायचं, तर त्यांना थोडं पटवून द्यायचं की का पाडू नका, तुम्ही हे करताय ते चुकीचं करताय, का करताय, तर ते लिहायचं आहे तिथं. आता लँग्वेज स्टडी बघूयात. इथं डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन सांगितलेलं आहे. 3 डिग्रीज असतात, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. पॉझिटिव्ह असते ती सिम्पल फॉर्ममध्ये असते आणि जी कंपॅरेटिव्ह असते ती कुठे आपण वापरतो की जेव्हा तिथं 2 नाउन्समध्ये कंपॅरिझन केलेली असते. म्हणजे 2 मुलांमध्ये असेल, फॉर एक्झाम्पल 2 मुलींमध्ये असेल, तर इट नीड्स 2 नाउन्स टू मेक कंपॅरिझन. म्हणजे 2 लागतात नाउन्स कंपॅरेटिव्ह डिग्रीसाठी. नंतरची आहे सुपरलेटिव्ह. तर ती सुपरलेटिव्ह कधी वापरतात? मोर दॅन 2 नाउन्स, 2 पेक्षा जास्त असतील तर आपण सुपरलेटिव्ह वापरतो. आता आपण एक्झाम्पल्स बघूयात. पहिली आहे पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे सिम्पल फॉर्म. कंपॅरेटिव्ह म्हणजे आपण मगाशी बघितलं की 2 जणांमध्ये, 2 नाउन्समध्ये कंपॅरिझन असते तेव्हा ही डिग्री वापरतात. आणि सुपरलेटिव्ह म्हणजे 2 पेक्षा जास्त. आता इथं हा पोएम मधला वर्ड आहे काइंडेस्ट. जसं मी सांगितलं की सगळ्यात जास्त, आपण सगळ्यात जास्त म्हणतोय तर काइंडेस्ट, आणि आपल्याला 2 जणांमध्ये करायचे तर आपण काय वापरणार? काइंडर. आणि फक्त आपल्याला सिम्पल फॉर्ममध्ये सांगायचं तर आपण वापरणार काइंड. म्हणजे त्याच्या डिग्रीज झाल्या काइंड, काइंडर आणि काइंडेस्ट. तर ह्याचे आन्सर्स मी पण पुढे दिलेले आहेत. ॲडजेक्टिव्स विच हॅव मोर दॅन 2 syllables, लॉंग वर्ड्स टेक मोर अँड मोस्ट बिफोर देम टू फॉर्म कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह डिग्रीज. आता इथं आपण काइंड, काइंडर, काइंडेस्ट वापरलं, पण म्हणून तुम्हाला खाली एक्झाम्पल दिलेलं आहे सक्सेसफुल. तर आपण सक्सेसफुलर, सक्सेसफुलेस्ट असं लिहित नाही, तर आपण तिथं काय वापरतो? मोर आणि मोस्ट. मग खाली पण असेच एक्झाम्पल्स दिलेले आहेत जिथं आपण काय वापरायचं आहे? मोर आणि मोस्ट. का? तर त्याच्यामध्ये 2 syllables, मोर दॅन 2 syllables आहेत, म्हणून आपण तिथं तसं वापरलेलं आहे. आता 3 नंबर बघूया. व्हेन इन अ लाईन ऑफ अ पोएम ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स आर गिवन टू समथिंग नॉन ह्युमन, द फिगर ऑफ स्पीच यूज इज पर्सॉनिफिकेशन. म्हणजे आपण आपल्या माणसांच्या क्वालिटीज जेव्हा नॉन लिव्हिंग थिंग्सला देतो, म्हणजे जे सजीव नाही आहेत अशा गोष्टींना देतो, तर त्याला काय म्हणतात? पर्सॉनिफिकेशन. सजीव नाही आहेत म्हणजे माणसं जी कामं करतात. आता आपण झाडांना म्हटलं की झाडं गाणं गात आहेत, तर खरंच गाणं गातात का? ते नाही गात. गाणं गायची जी कृती आहे ती कुणाकडून होते? आपल्या माणसांकडून होते. पण तरी पण आपण जेव्हा अशी ती दिली जाते कृती दुसऱ्या गोष्टीला, तर त्याला काय म्हणतात? पर्सॉनिफिकेशन. तर आपल्याला पोएममधली मी लाईन जी एक्सप्लेन केली तीच लिहायची आहे. आणि ती लाईन आहे, दे हम अ ड्राउझी ललबाय. म्हणजे झाडं अंगाई गीत गातायत असं जे इथं कवी म्हणतायत, तर तो कोणता प्रकार आहे? पर्सॉनिफिकेशन. आपण इंग्लिशमध्येच आता इथं तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्यामुळे पर्सॉनिफिकेशन हेच लक्षात ठेवा तुम्ही. इथे त्याचे आन्सर्स दिलेले आहेत. आणि अशा रीतीनं आपलं हे पोएमचं एक्सप्लेनेशन संपलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला अजून काही एक्सप्लेनेशन हवं असेल, उत्तर हवे असतील तरी तेही सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.